संतांच्या विचाराचं श्रवण होत असतं, त्यावेळी शरीरात तसेच अंतकरणात आणि इंद्रियामध्ये ईश्वरी ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न होतो। तेव्हा सत्वगुणाची विशेषत्वाने वाढ होऊन रज तम गुण आपोआप दबले जाऊन क्षीण होत होत ते बाद होतात। फक्त सत्वगुण राहतो। तेव्हा सद्गुरु कृपेने सत्वगुण सुद्धा बाद होऊन तिन्ही गुणांचे उल्लंघन करून साधक पुढे जातो आणि ब्रह्मपदाला योग्य ठरतो। अन्य कोणाचेही चिंतन न करता निरंतर सद्गुरूंचं चिंतन करणे म्हणजे अव्यभिचारी भक्ती। जो अव्यभिचारी भक्ती आणि योगद्वारा निरंतर ईश्वराला भजतो तोच तिन्ही गुणांच्या पलीकडे स्थित होऊ शकतो। या दिव्य अवस्थेत स्थित झालेल्या साधकाला द्वेषभाव हेवाभाव नसतो, त्याला कशाची लालसा नसते। देहात्मबुद्धीचे सहजतेने विस्मरण होण्यासाठी सतत ईश्वर चिंतनाशी संलग्न असतो। ईश्वर चिंतनाशी संलग्न होतो तेव्हाच इंद्रिय तृप्त्यार्थ कर्मे थांबतात। त्या दिवशी तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो। ज्या दिवशी ब्रह्मपदाला प्राप्त होतो त्याच दिवशी साधकाने वास्तवात आपल्या शरीराचा त्याग केलेला असतो। ही स्वरूप स्थिती जिवंतपणेच प्राप्त होत असते। म्हणून शरीराचा अंत होत असताना साधक व्याकुळ होत नाही। ब्रह्माचे स्वरूप हे अमृत अव्ययी व सुखमय आहे याची जाणीव होणे ही पहिली पायरी। त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यावर दिव्य साक्षात्कार होणे ही दुसरी पायरी। दुसऱ्या पायरीवर सुद्धा साधकाचे पतन होऊ शकते, कारण प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा होते। प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची अवैध इच्छा नष्ट होते तेव्हा सद्गुरु ज्ञानाची प्राप्ती होते। ही तिसरी आणि अंतिम पायरी आहे। आता यावर आपण विचार केला तर, यावर आत्मपरीक्षण करता आलं तर निश्चित त्रिगुणांचे उल्लंघन होईल। 14व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण निर्णय देताना सांगतात, गुणातीत पुरुष ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी ब्रह्माचे अमृत तत्व, शाश्वत धर्माचे आणि अखंड एकरस आनंदाचे आश्रयस्थान सद्गुरूच असतात। देहाने सद्गुरू निघून गेले म्हणजे आश्रयस्थान निघून गेले असे होत नाही। सद्गुरू साधकाच्या आत्म्याशी अभिन्न होऊन त्याचा रथी बनून त्या अनुरागी भक्ताला संचलित करून ज्यात ते स्वतः स्थित आहेत त्या स्वरूपापर्यंत साधकाला पोहोचवतात। देहाने सद्गुरू असोत वा नसोत तेच साधकाचा योगक्षेम चालवत असतात। मातंग ऋषी देहाने आश्रम सोडून गेले तरी सुद्धा शबरीचा योगक्षेम तेच चालवत होते। सध्या मी तोच अनुभव घेत आहे। हा अनुभव कोणाकोणाला येतोय? हे ज्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे। योग्य आत्मपरीक्षण करता आलं तर तुम्हाला बरंच ज्ञान झालं म्हणायचं। वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, निज निष्ठे नाम घ्यावे, विठोबाशी शरण जावे। मग वेदांचे प्रयोजन काय? ईश्वराला जाणणे। तुकारामांनी ईश्वराला विठ्ठल ही संज्ञा दिली आहे। ज्या भगवत भाविकांनी ईश्वराला जाणले आहे त्या पुरुषासाठी वेदांचे प्रयोजन संपले। जो ईश्वराला यथार्थ जाणतो तो वेदवेत्ता ठरतो। तोच पुरुषोत्तम योग 15वा अध्याय आहे। भौतिक संसाररूपी वृक्षाला अंतच नाही। या वृक्षाला जो आसक्त होतो तो मोक्षालाच मुक्तो। वैदिक मंत्र ही संसाररूपी वृक्षाची पाने आहेत। कर्मकांड हे वेदाचे प्रयोजन नाही। जो कर्मकांडात व्यतीत आहे त्याला वेदाच्या प्रयोजनाचं ज्ञान नसतं। जलाशयाच्या किनारी वृक्ष असतात, त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं तेव्हा त्याच्या फांद्याखाली व मुळं वर आहेत असे दिसते। ज्या मनुष्याला या वृक्षाचे प्रतिबिंब छेदता येतं किंवा भौतिक जगताची आसक्ती कशी छेदावी हे जाणतो तो खऱ्या अर्थाने वेद जाणतो असे म्हणता येईल। जेव्हा जीव भरकटत अंतिम शिखरावर येतो तेव्हा मनुष्य या अंतिम योनीत जन्म घेतो। मनुष्य योनीत येऊन वेदाचा अर्थ समजून प्रेरणा मिळते आणि या ज्ञानापर्यंत येऊन पोचतो आणि ईश्वराचा अनन्य अनुरागी भक्त होतो तेव्हा त्याची भटकंती समाप्त होते। इतर योनीत राहून प्रारब्ध कर्म भोगून त्या योनीच्या कर्मबंधनातून सुटून उद्धार करून घेण्यासाठी मनुष्य जन्मात येतो। पण योग्य अनुकूल मार्गदर्शन किंवा भगवत कृपेअभावी भरकटत राहून पुन्हा कर्मबंधनात सापडतो आणि जन्ममरणाच्या खाईत जातो।
दृढ निश्चयाने अनासक्त शस्त्राने संसाररूपी वृक्ष तोडून मनुष्य ईश्वर धामात प्रवेश करतो। तेथे प्रवेश केल्यावर पुन्हा या संसारात येत नाही। यासाठी समर्पण भाव आवश्यक आहे। ईश्वराला समर्पण झाल्याशिवाय संसाररूपी वृक्ष संपूर्ण कापला जात नाही। समर्पण भाव म्हणजेच भगवत भाव। ब्रह्म हे एकमात्र अन्न आहे। त्यानेच आत्म्याची परिपूर्णपणे तृप्ती होते। तो पुन्हा कधीच अतृप्त राहत नाही। अद्वितीय अद्वैत परमात्मा यालाच महापुरुषांनी नाम म्हटले आहे। आपण शब्दाला नाम म्हणतो। महापुरुषाच्या भावाने म्हणजे भगवत भावाने कर्म करतो तेव्हा ते नाम म्हणजे तो भाव हृदयात प्रगट होतो। तेव्हा या जगात ईश्वर कसा कणाकणात भरून राहिला आहे याचा बोध होतो। त्यातून ईश्वरी लीलेचे दर्शन व्हायला लागते। ईश्वरी लीलेची प्रत्यक्ष अनुभूती घेत घेत लीलाधारी ईश्वराचा स्पर्श होतो तेव्हा साधकाला ईश्वरधामाची स्थिती प्राप्त होते। माझा बाप कोण, माझ्या बापाचा बाप कोण, बापाच्या बापाचा बाप कोण असे शोधत गेलो तर ब्रह्मदेवापर्यंत जातो। आणि ब्रह्मदेवाचा बाप कोण तर ईश्वर। ईश्वराला मुलं किती, त्याच्या मुलाची मुलं किती, मुलापासून नातवंडाच्या नातवंडापर्यंत शोधत गेलो तर शेवटी मी माझ्यापर्यंत येतो। तेव्हा या सृष्टीचा निर्माता म्हणजे सृष्टीचा बाप आणि या बापाचा विस्तार म्हणजे हे विश्व असा अनुभव येऊन हे विश्व माझे आणि मी या विश्वाचा असा निश्चय होतो। ईश्वराला यथार्थ जाणतो आणि अनन्य भावाने भजतो तो ईश्वराहून निराळा नसतो। तो एक महात्मा असतो। तरी पण एक भगवंताचा म्हणजे ईश्वराचा दूत म्हणजे सेवक म्हणूनच ईश्वरी कार्य तो करत असतो। ते महात्मे म्हणजे त्रेतायुगातले राम, द्वापार युगातील श्रीकृष्ण, कलियुगातील ज्ञानेश्वर माऊली व सध्याच्या परिस्थितीत सच्चिदानंद श्रीपाद बाबा हे ईश्वराचे पवित्र आत्म्याचे स्वरूप आहेत। जर मिळवायचे असेल किंवा प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या महात्म्याला प्रसन्न करून घ्या, त्यांची कृपा संपादन करा। मग त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यात तुम्हाला काहीच अडचणी येणार नाहीत। तुम्ही सहज ईश्वरधामात स्थित व्हाल। त्यासाठी प्रमाणित शास्त्राच्या आधारावर आध्यात्मिक विज्ञानाच्या चर्चेद्वारे जे ज्ञानी आहेत त्यांच्या विचारांच्या श्रवणाद्वारे अनासक्ती शिका, म्हणजे तो महात्मा तुमच्यावर प्रसन्न होईल। कुत्री, मांजरं, मनुष्य व इतर प्राण्याप्रमाणे ब्रह्मदेव, भगवान शंकर व विष्णुदेवसुद्धा ईश्वराचे अंश आहेत। या सर्वांचे आश्रयस्थान महात्माच आहे। शरण जाण्याच्या विधीची एका श्लोकात पात्रता सांगितली आहे। मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये, स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजू नये। मिथ्या अहंकाराने उन्मत्त झाल्यास ईश्वराला शरण जाणे कठीण होते। मान सन्मानाची ज्याला अपेक्षा आहे तो भगवंताला शरण जाणे शक्य नाही। अहंकारातून मुक्त झाल्यावर भगवंताला शरण जाण्यास प्रारंभ होतो। 3 प्रकाराचे पुरुष आहेत। भूतादिकांची संपूर्ण शरीर हे क्षरपुरुष आहे। मनाच्या द्वंद्वात्मक अवस्थेतील पुरुष अक्षर आहे। त्याच्या पलीकडे जो परमात्मा परमेश्वर अव्यक्त अविनाशी म्हटले जाते तो क्षर आणि अक्षर यांच्याहून वेगळाच असतो। तो महापुरुष किंवा उत्तम पुरुष यालाच पुरुषोत्तम म्हटले आहे। या उत्तम पुरुषाला जे जाणतात ते ज्ञानी भक्तजन सदैव व सर्व भावे या पुरुषोत्तमालाच भजतात। ज्यांना परमस्थिती प्राप्त झाली आहे असे महापुरुष सर्वांसमोर असे काही अवडंबर करत नाहीत, परंतु अधिकारी व्यक्तीबरोबर ईश्वराबद्दल सांगताना ते दुरावा ठेवून बोलत नाहीत। श्रीपाद बाबांची भाष्य करण्याची विशिष्ट शैली आहे। प्रथम ते विषय प्रयोजन सांगून परमार्थाचा उल्लेख करतात। तो उल्लेख असा असतो की लोक परमार्थाकडे आकर्षित व्हावेत। नंतर विषयांचे विवरण करताना कर्म आणि कर्माचा संबंध सांगून कर्म केलीच पाहिजेत असे सांगत ते म्हणतात नाही ती आपल्याकडून होतातच। कर्माचा उगम कसा होतो हे सांगून कर्म होत असताना साधकाचा भाव कसा असावा ते सांगतात। त्यातून साधकांना कर्माचा अर्थ समजतो। त्याने साधकाचे चिंतन व आराधना चालू होते।
चिंतन व आराधनेतून साधकाला चांगला आणि बारीक विचार करायला भाग पाडतात. शरीरातील आसुरी आणि दैवी वृत्तीच्या प्रभावाचा उल्लेख करून त्यांचं दर्शन घडवून संत महात्म्यांच्या कृपेने आसुरी नंतर दैवी वृत्तींना सुद्धा कसं बाद करायचं याचं सूत्र सांगून आसुरी आणि दैवी वृत्तीच्या पलीकडे घेऊन जातात. विभूती योग सांगत विश्वदर्शनाचे स्वरूप सांगून विश्वदर्शनाचा योग घडवून आणतात. कोणाला कसं अनन्य व्हायचं सांगून भक्तिरसात न्हाऊ घालतात व संसाररूपी वृक्षाचे छेदन करून आत्मस्थित भावावर आरूढ करतात. तीळ, जव, तूप, वेदी इत्यादी सामग्रींनी होणाऱ्या यज्ञाचा गीतेतील यज्ञाशी काही संबंध नाही. कर्मकांडाला यज्ञ म्हटलेलं नाही. प्राप्तीच्या पलीकडचा विषय समजून घेऊन तो आचरणात आणणे हा यज्ञ भगवंताला अपेक्षित आहे. निर्भयता, अंतकरणाची शुद्धता, तत्वज्ञानासाठी ध्यानात दृढ स्थिती, निरंतर निष्ठा, सर्वस्वाचे समर्पण हे यज्ञाचे आचरण आहे. आपण सत्य कधी बोलतो का? तुम्ही म्हणता हे वस्त्र किंवा कपडे माझे आहेत. ज्या अर्थी शरीर नश्वर म्हणजे मड आहे, मग त्याला आच्छादणारी कपडे माझी कशी काय म्हणता? मग तुम्ही खरे बोलताय की खोटे? सत्य शाश्वत वस्तूबद्दल वास्तव बोलणे म्हणजे सत्य बोलणे. आत्मा सत्य, नित्य, शाश्वत आहे. त्याबद्दल बोलणं हे सत्य बोलणं आहे. त्या सत्यावर लक्ष ठेवणं म्हणजे सत्य कर्म. क्रोधाचा अभाव, ईश्वराला सर्व भावे समर्पण, शुभाशुभ कर्मफलाचा त्याग, चित्तात निरंतर स्थैर्य, लक्षाच्या विपरीत असणारे निंदकृत्य न करणे, कोमलता, आपल्या लक्षापासून विन्मुख असल्याने वाटणारी लाज, निरर्थक चेष्टा न करणे हे सत्याचरण. या आचरणाने संत सुखी होतात, त्यांना आनंद वाटतो. एकंदरीत संतांना सुख वाटेल असे आचरण म्हणजे अहिंसा. असे आचरण करण्यात काय नुकसान आहे, किती नफा आहे, असे न केल्यास किती तोटा आहे, या संबंधाने नफ्याचा विचार करायचा. नफ्याचा व्यवहार म्हणजे व्यवसाय. असा भगवंताशी नफ्याचा व्यवहार सद्गतीला घेऊन जाणारा आहे. या व्यवसायाने इतर व्यवसाय म्हणजे जन्ममरणाचे व्यवसाय थांबतात. तरी कीर्तनाचे, नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जेव्हा इतर व्यवसाय थांबतील तेव्हाच भगवंताशी व्यवसाय चालू होतील. याच उद्देशाने आपला यज्ञ चालू आहे.